what is the importance of self introduction? सेल्फ इंट्रोडक्शन क्रिएट्स अ गेटवे, म्हणजे एक तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी देते की तुम्ही तुमचे कनेक्शन बनवायचे स्ट्रॉंग आणि इंटरॅक्शनसाठी एक गेटवे ओपन करतं. म्हणून सेल्फ इंट्रोडक्शन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही कुठे जात आहे किंवा तुम्हाला नवीन कनेक्शन, तुम्हाला नवीन फ्रेंड्स बनवायचे, तुमचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शन. तुमच्या सेल्फ इंट्रोडक्शन वरून कळते की तुम्ही किती ऍक्टिव्ह आहे, तुम्ही किती इंटरॅक्टिव्ह आहे आणि तुमची वाईब कशी आहे हे तुमच्या समोर असलेल्या व्यक्तीला कळते. म्हणून सेल्फ इंट्रोडक्शन हे खूप महत्त्वाचं ऍस्पेक्ट असतं तुमच्या पर्सनॅलिटीसाठी. ओके, आता सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, कोणते घटक असले पाहिजे, हे इथे लिहिलेले आहेत. हे सगळे घटक आहेत. पहिलं म्हणजे ग्रीटिंग. सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा कोणाला भेटता किंवा तुम्ही कोणासमोर तुमचं इंट्रोडक्शन देता, सगळ्यात पहिले तुम्ही विश करता. गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, या सगळ्या गोष्टी ग्रीटिंगमध्ये येतात. त्याच्यानंतर असतं नाव. तुम्ही तुमचं सगळ्यात आधी नावच सांगता ना, की तुम्ही लगेच सांगता की नाही मी इथे काम करायला होती किंवा काही. सगळ्यात पहिले तुम्ही नाव सांगता की तुमचं नाव काय आहे. त्याच्यानंतर येतं लोकेशन. तुम्ही कुठे राहता, तुम्ही प्रॉपर कुठचे आहे, तुम्ही कुठून बिलॉंग करता. त्याच्यानंतर असतं एज्युकेशन ऑर वर्क. तुम्ही काय काम करता, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे किंवा तुमची जॉब काय आहे. त्याच्यानंतर असतं इंटरेस्ट आणि हॉबीज. तुम्हाला काय काय करायला आवडतं. कधी कधी काय असतं की तुमची जी हॉबीज असते किंवा तुम्हाला जी आवड असते आणि ती जर तुमच्या मित्रासोबत किंवा तुम्ही ज्याच्यासोबत इंटरॅक्ट करत आहे त्याचं जे सिमिलर असलं तर ते तुमची वाईब अजून क्रिएट होते आणि तुम्हाला अजून ते फ्रेंडली व्हायला हे करते, सपोर्ट करते. म्हणून इंटरेस्ट आणि हॉबीज पण तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये इन्क्लूड करायचं. त्याच्यानंतर असते पर्पज, म्हणजे तुम्हाला काय इंटरॅक्ट करायचं आहे, तुमचं पर्पज काय आहे. मी माझं हे कारण आहे, म्हणजे मला याच्यासोबत इंटरॅक्ट करायचं आहे कारण की हा माझ्या सोबत आहे आणि मला याच्यासोबत 4 वर्ष राहायचं आहे किंवा 5 वर्ष मला याच्यासोबत डिग्री करायची आहे किंवा काही पण. तुमचं पर्पज मॅटर करायला पाहिजे. आता एक सिम्पल फॉर्मॅट आहे जे तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलाय. अशा प्रकारे तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देऊ शकता. ते काय आहे? ओके, मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देते. गुड मॉर्निंग, आय एम अनुष्का कराळे. आय हॅव कम्प्लिटेड माय आय एम फ्रॉम अमरावती. पहिले लोकेशन सांगायची. आय एम फ्रॉम अमरावती. आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन कम्प्युटर सायन्स. आणि त्याच्यानंतर हॉबीज, आय एन्जॉय रीडिंग बुक्स अँड पेंटिंग. आणि त्याच्यानंतर आय एम एक्सायटेड टू बी हिअर अँड लुकिंग फॉरवर्ड टू लर्निंग फ्रॉम एव्हरीवन. तर तेच हे एक सिम्पल फॉर्मॅट आहे एक इंट्रोडक्शनचा. हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि खूप सिम्पल आहे. याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. याच्यामध्ये फक्त तुम्ही जे आहे तेच तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे? ओके. आता तुम्ही हे तुमचं इंट्रोडक्शनला अजून बेटर कसं करू शकता, म्हणजे काय तुम्ही याच्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकता की तुमचं इंट्रोडक्शन अजून चांगलं दिसणार. स्माइल अँड मेंटेन आय कॉन्टॅक्ट. जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत किंवा तुमच्या सोबत तुम्हाला ज्यांच्यासोबत इंट्रोड्यूस करायचं स्वतःला, त्यांच्यासमोर तुम्ही एक स्माइल, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा की ओके, मी खूप खुश आहे तुम्हाला भेटून, की मी खूप ईगर आहे तुमच्यासोबत ओळख करायला, तुम्हाला जाणून घ्यायला. एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि एक स्माइल असू द्यायची चेहऱ्यावर आणि एक आय कॉन्टॅक्ट असू द्यायचं की मी सिरियस आहे आणि मी इथे प्रेझेंट आहे तुमच्यासोबत इंटरॅक्ट करताना. आणि सिम्पल आणि क्लिअर लँग्वेज यूज करायची. एकदम खूप कठीण किंवा कॉम्प्लिकेटेड नाही, एकदम सिम्पल लँग्वेज यूज करायची, जेणेकरून त्याला पण तुमच्यासोबत इन्व्हॉल्व्ह व्हायला त्या कन्व्हर्सेशन मध्ये हेल्प करेल. प्रॅक्टिस इन फ्रंट ऑफ अ मिरर. आणि समजा तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं आहे तर तुम्ही त्याच्या आधी, समजा तुम्ही नर्वस आहे किंवा काही तुम्हाला वाटत आहे, तुम्ही त्याच्या आधी तुमच्या एखाद्या नोन फ्रेंड समोर पण प्रॅक्टिस करू शकता किंवा तुम्ही मिरर समोर. आता मिरर तुम्हाला दिसतोच ना, तुम्ही एखाद्या मिरर समोर पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता की जे पण तुम्हाला बोलायचं आहे. गुड मॉर्निंग, आय एम अनुष्का, आय एम फ्रॉम अमरावती, आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन कम्प्युटर सायन्स. असं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की काय चुकी आहे, काय नाही आहे, तुम्हाला काय इम्प्रूव्ह करायचं आहे. तर हे खूप महत्वाचं आहे, प्रॅक्टिस इन फ्रंट ऑफ मिरर. त्यांनी तुम्हाला अजून कॉन्फिडेंट फील होणार. म्हणून हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. बी ऑनेस्ट अँड
पॉझिटिव्ह हा पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तुम्ही ऑनेस्ट असलं पाहिजे. तुम्ही गोष्टी फेक नाही करू शकत की हा नाही नाही मी तर हे केलंय मी तर हे केलंय. नाही नाही, तुम्हाला एक पॉझिटिव्ह किंवा एक ऑनेस्ट अप्रोच द्यायची आहे की हा जे आहे ते आहे, जे जे खरं आहे ते आहे. एकदम खोटं काही बोलायचं नाही. जेव्हा तुम्ही सेल्फ इंट्रोडक्शन देता तेव्हा तुमचं जे काही घटक आहे, तुमच्या हॉबीज आहे, सगळ्या खऱ्या असल्या पाहिजे. आता सेल्फ इंट्रोडक्शन दोन प्रकारचे असतात. एक फॉर्मल असते, एक इनफॉर्मल असते. एक औपचारिक असते आणि एक अनौपचारिक असते. आता फॉर्मल आपण कधी वापरतो, जेव्हा आपण समजा कोणी इथे स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये असणार, आपण टीचर सोबत एकदम फॉर्मली बोलतो, किंवा कोणी जॉब करत असणार तर जॉबमध्ये तुमचे जे बॉसेस असणार, आपण त्यांच्यासोबत फॉर्मल लँग्वेज एक यूज करतो. आणि जर आपलं कोणता फ्रेंड असेल जवळचा खूप आणि त्याच्यासोबत आपल्याला आपण इन्फॉर्मली बोलले तरी चालेल. तर हे दोन प्रकार असतात. एक फॉर्मल असते आणि एक इन्फॉर्मल असते. आता जे फॉर्मल असते त्याच्यामध्ये आपल्याला आपण थोडंसं फॉर्मली बोलतो, जे काही आपली इन्फॉर्मेशन आहे एकदम फॉर्मली सांगतो की हॅलो सर, हॅलो मॅडम, I am Anushka Karai and I am a software developer and I have a job experience of 2 years. आपण तुम्ही असं प्रकारे सांगू शकता. पण जेव्हा आपण इन्फॉर्मलची गोष्ट करतो तेव्हा तुम्ही असं हे इन्फॉर्मल स्टफ यूज करू शकता. इथे काय यूज केलाय, अँड आय लव्ह टेक स्टफ. आपण हे टेक स्टफ असं आपण इन्फॉर्मल मध्ये यूज नाही करू शकत. तुम्हाला प्रॉपर तुमचं डिस्क्रिप्शन द्यावं लागेल की हा मला 2 इयरचा एक्सपिरियन्स आहे, मी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये इतक्या वर्षाचं शिकली आहे किंवा एक कोर्स केलाय. तुम्हाला एक असं पर्टिक्युलर डिस्क्रिप्शन द्यावं लागेल. तसंच इन्फॉर्मल मध्ये तुम्ही असं डायरेक्ट म्हणू शकता आय लव्ह टेक स्टफ. पण हे फॉर्मल मध्ये नाही चालणार. इथे लगेच तुमचा बॅड इम्प्रेशन क्रिएट होणार तुमच्या कलिग समोर किंवा तुमच्या हायर अथॉरिटीज समोर. म्हणून दोन प्रकारचे कुठे काय यूज करायचं तुम्हाला कळलं पाहिजे. जिथे फॉर्मलची गरज आहे ते फॉर्मल यूज केलं पाहिजे, जिथे इन्फॉर्मलची गरज आहे ते इन्फॉर्मल यूज केलं पाहिजे. ओके, तर ही एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करायचं. एक पेज घ्यायचं किंवा एक कागद घ्यायचा, त्याच्यावर तुमचं नाव, तुमची सिटी, तुमचं एज्युकेशन किंवा तुमचं जॉब किंवा तुमच्या हॉबीज आणि तुमचे गोल काय आहे हे सगळं लिहून काढायचं आणि ते प्रॅक्टिस करायचं तुमच्या मिरर समोर किंवा तुमच्या फ्रेंड समोर. त्याने तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणार आणि तुम्हाला कळेल की अच्छा अच्छा या इतक्या कॉन्फिडन्सनी आपल्याला बोलावं लागेल आपल्या कलिग समोर किंवा आपल्याला ज्यासोबत एक कॉन्व्हर्सेशन, एक इंटरॅक्शन बिल्ड करायचं आहे, स्ट्रॉंग इंटरॅक्शन बिल्ड करायचं आहे, त्यासमोर तुम्हाला इतकं कॉन्फिडेंटली बोलावं लागेल. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला मिरर समोर प्रॅक्टिस करावंच लागेल. त्यानेकरून तुम्हाला कळेल तुमची बॉडी लँग्वेज काय आहे, तुम्ही कसं बोलताय आणि तुम्हाला कसं बोलावं लागेल, अजून काय इम्प्रूव्ह करावं लागेल. ओके, तर कॉन्क्लुजन मध्ये मी हेच म्हणणार की सेल्फ इंट्रोडक्शन एक खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट असतो. सगळ्यात पहिली इम्प्रेशन ही तुमची इंट्रोडक्शनच असते. तुम्ही बघितलं असेल की UPSC एक्झाम झाल्यावर सगळ्यात पहिले तुमचे जे इंटरव्ह्यूअर असतात ते तुम्हाला हेच विचारतात की टेल मी अबाउट युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःचं इंट्रोडक्शन द्यावं लागतं. तुम्ही ते कशा प्रकारे देता त्याच्यावरूनच त्यांची जजमेंट एक पहिले तयार होऊन जाते. म्हणून हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या फ्युचर गोल्समध्ये तुम्हाला ते अचीव्ह करायला मदत मिळेल. थँक्यू सो मच.